करण्याची त्याची कीर्ती वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही। ह्या जगाच्या मालकानं ब्रह्मांड नायकानं आदमापुरामध्ये अक्कोलच्या गावामध्ये जन्म घेतला। अक्कोल हे कुटुंब दुसऱ्या गावावरून आलं, विजापुरावरून आलं आणि अक्कोलच्या गावामध्ये चिकोडी तालुक्यामध्ये बेळगाव मध्ये परपंच थटला आणि ह्या कुटुंबामध्ये बाळाप्पा आणि उमाबाई नावाचं दाम्पत्य परपंच करू लागलं। त्यांच्या पोटी 3 अपत्य जन्मली। अप्पांना पहिला लहान होता, मायप्पा मधवा निघा होता आणि लंगमण्णा नावाचा थोरला मुलगा होता। अशी 3 मुलं होती, लंगमण्णा, मायप्पा आणि अप्पांना। ही 3 मुलं तिघाचाही परपंचाचा वेल वाढू लागला आणि मायप्पाचं लग्न अप्पाच्या वाडीच्या बोधे कुटुंबामध्ये सुंदरा देवी समवेत विवाह झाला। विवाह करून सुंदरा देवी अक्कोलच्या गावाला आल्या। परपंच थाटामाटामध्ये सुरू झाला। अक्कोलच्या गावामध्ये हलसिद्धनाथ नावाची महाराजांची महान तपस्वी, महान योगी, या योग्याची संजीवन समाधी आहे। जगाचा कारभार जिथून चालतो त्या संजीवन समाधी, त्या हलसिद्धनाथ महाराजांची निस्सीम भक्त म्हणजे सुंदरा देवी। दर अमावास्येला आपल्या माहेरला जावं, माहेरच्या देवाला भेटावं आणि माघारी यावं। पंढरीच्या पांडुरंगाची एकादश धरावी, पंढरीच्या पांडुरंगाची वारी करावी। घरामध्ये भक्तीचं सुंदर असं वातावरण होतं। परपंच वाढू लागला। पहिली मुलगी गंगाबा झाली, पहिला मुलगा भैरू झाला, 2 मुलं झाली। परपंच फुलू लागला आणि 3ऱ्या अपत्याच्या वेळेस माझी माई सुंदरा देवी गरोदर राहिल्या। दिवसा पाठीमागून दिवस जाऊ लागले। जगाचा मालक काशी विश्वेश्वर शिवशंकर हा ब्रह्मांड नायकानं भूतलावर येण्याची तयारी सुरू केली। चाहूल लागली जगदुनियेला, चाहूल लागली अख्ख्या ब्रह्मांडाला, देव देवतांना चाहूल लागली। काळ्या शक्ती जागृत झाल्या, सात्विक शक्ती जागृत झाल्या आणि देव अवताराला आलाच नाही पाहिजे म्हणून ह्या कलियुगामध्ये प्रयत्न सुरू झालं। देव देवऋषी सांगू लागलं, मायप्पा जर काही पोरग जन्माला आलं तर तुझ्या कुळाचा विनाश होईल असं म्हणल्या बरोबर चिंता पडली मायप्पाला। काळजी करू लागला, नाना उपचार सुरू झाले। लेकरांसाठी पण टाळ्या वागा बरं जोरात। मला सांगा माता माऊली, ही लेकरं नाचत असताना कोणाकोणाला वाटलं की आपल्या लेकरांनी असंच नाचावं? एक सांगू का, पाण्याची बाटली असते, नीट ऐका माता माऊली। एक पाण्याची बाटली कंपनीतून बाहेर पडली, चहाच्या टपरीवरती ठेवली 10 रुपये किंमत आहे, हॉटेलमध्ये ठेवली 20 रुपये किंमत आहे, तीच बाटली एअरपोर्ट वर ठेवली 50 रुपये किंमत आहे। बरोबर आहे का नाही? अरे बाटली एकच आहे पण जागा वेगवेगळी आहे, त्याची किंमत वेगवेगळी आहे। नाचणं पोरांचंच आहे, पोरच नाचणार आहेत पण नाचण्याची जागा वेगवेगळी आहे म्हणून त्याची किंमत वेगवेगळी आहे। म्हणून ह्यांच्या आईबापांना पहिल्यांदा धन्यवाद देतात। बरं का, गोड आहे, खरंच गोड आहे। आणि शक्य झालं डोरलेवाडीलाच महाराजांची संस्था आहे, कमीत कमी उन्हाळ्याच्या सुट्टीत तरी लेकर तिथं पाठवा। आज एक सांगू का, तर वेळ पण लय कमी आपल्यापाशी। काय महाराज लोक तुम्ही आता वेळाचं बंधन पाळा नाही, आम्ही काय करावं? सगळं तुमच्या डोक्यावर खपार आहे बघा, तुम्हीच बघायचं ती महामार्ग तुम्ही। एक सांगू का, ह्या कलियुगामध्ये सगळं काय आपल्यापाशी असेल, आपण येणाऱ्या पिढीला कमवून पण ठेवू, सगळं त्यांना देऊ, पण येणारी पिढी सुसंस्कृत असेल का नाही हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही। बरं का, हे अतिशय महत्वाचं आहे। या जगाच्या मालकाचं येण्याचं दिवस जवळ येऊ लागलं आणि दिवस जवळ येऊ लागल्यावरती माझ्या माईला सुंदरा देवीला नाना प्रकारच्या तिच्या लीला सुरू झाल्या। मायप्पाचा
डोक्याचं व्याप वाढला, त्याला भीती वाटू लागली. आणि मग एकानं सांगितलं, दिगभर गुलाल लिंबू नारळ दिलं, सांगितलं जा तुझ्या बायकोच्या उशाला ठेव, रात्रीच्या येळेला जा तिथं. रात्रीच्या 12:30च्या सुमाराला ती सगळं घेऊन मायप्पा आला आणि दरवाजा उघडला. कर करून आवाज आला, दरवाजा उघडला आणि त्या उघडल्या बरोबर आतमध्ये प्रवेश केला आणि सगळं निहून तिच्या डोक्यापाशी ठेवणार, तिच्या अंगाखांद्यापाशी ठेवणार. तोच त्याच क्षणाला फुसफुस करून मोठा आवाज आला आणि 5 फडीचा नाग त्या ठिकाणी उभा राहिला. हातातल्या वस्तू गळून पडल्या आणि मायप्पा पळत सुटला, उंबऱ्याला ठेसाळला, तिथंच पडला, अंगणातच बेशुद्ध पडला. सकाळच्या पारी जाग आली आणि मग हृदयाला भीती वाटू लागली, माझ्या घरात भयंकर काहीतरी घडणार आहे. आणि मग गावोगाव फिरू लागला, गावोगाव फिरू लागला. आणि गावगाव फिरत असताना नाना उपाय शोधायला केले, देव केले, देवऋषी केले, पण एकच होत, या कलियुगामध्ये कलीला वाटत होत की देवानं अवताराला येऊ नये, देवानं अवताराला येऊ नये. आणि मग एका रात्री पुन्हा तोच उपाय केला. रात्रीच्या झोपेच्या वेळेस सुंदरा देवीला घेऊन जायचं देवऋषाकडं, कारण असं म्हटलं तर येत नव्हती, आजी जाऊन देत नव्हती, नाते संबंधातले बाहेर जाऊन देत नव्हते. रात्रीच्या वेळेला डाव साधायचा, बैलगाडी मध्ये घ्यायचं आणि म्हणून सुंदरा देवीला नेण्यासाठी रात्रीच्या घरामध्ये प्रवेश केला. दिवस असावा असा लख प्रकाश घरामध्ये पडलेला आणि सुंदरा देवीच्या मानाखाली हात घातला आणि उठवायचा प्रयत्न केला. अरे गुंजभर सुद्धा माझी माता जागची हल्ली नाही. तास गेला, 1.5 तास गेला, घाम फुटला मायप्पाला. पण लक्षात आलं, म्हणला अरे दगड झाले की काय, हाला ना, बोला ना, चाला ना, उचलायचा प्रयत्न केला, उठा ना. शेवट निराश झाला आणि निघून गेला. फक्त 7 महिने गेले आणि माझ्या माईला ढोल लागायला सुरुवात झाली. कधी नंदीवरती बसायला सांगावं, कधी सांगावं मला हातामध्ये त्रिशूळ द्या. आणि हा म्हणता म्हणता 1852चा तो 3 ऑक्टोबरचा दिवस उजडला. अश्विन महिन्यातली शुद्ध एकादशीचा दिवस होता. एकादशीच्या दिवशी सांगितलं वसुंधरा देवीनं, त्यांनी मला आज भजन ऐकायचंय, मला घरी भजन ठेवा. आणि भजन घरी सुरू झालं. रात्र झाली, भजन थांबायची वेळ येईना. आणि सुंदरा देवी सांगितलं नाही, आज भजन थांबू नका. एकादश संपली, द्वादश सुरू झाली, शुद्ध द्वादशी आली, भजन सुरू झालं. 12:30-1चा सुमार झाला आणि माझी माता उभा राहिली आणि तांडव नृत्य सुरू केलं. नमः शिवायचा गजर सुरू झाला. नृत्य त्या द्वादशीच्या दिवशी सुरू केलं. हा म्हणता म्हणता वेळ सरत गेला आणि सुंदरा देवी त्या दिवशी बेशुद्ध झाल्या, मूर्छित झाल्या आणि मालकाने उचलून पंगावरती ठेवलं. दिवस होता 3 ऑक्टोबर 1892. दिवस सुरू गेले, वेदना सुरू झाल्या. हा म्हणता म्हणता गावामध्ये वार्ता पसरली. माता माऊली आल्या, आजी आल्या, सर्वांनी घरामध्ये गराडा केला आणि दिवस वेळ सरत चालली. जगाचा मालक, हा ब्रह्मांड नायक, काशी विश्वेश्वर शिवशंकर अवताराला येण्याची तयारी सुरू झाली. समस्त ब्रह्मांडामध्ये सगळ्या देव देवता हातामध्ये पुष्प घेऊन उभा राहिल्या. 4 वाजले, वेदना वाढू लागल्या, असह्य होऊ लागल्या, वेळ सरू लागली. अरे सृष्टी स्तब्ध झाली. माऊली विश्वाचा चालक, मालक, पालनहार, तारणहार शिवशंकर काशी विश्वेश्वर या भूतलावरती या कलियुगामध्ये शेवटचा अवतार घेणार आहे. इंद्रदेव उभा राहिला, विष्णुदेव उभा राहिले, हातामध्ये पुष्पवृष्टी घेतली आणि वेळ 4:23 आणि जगाच्या मार्गानं पाऊल ठेवलं आणि पहिली किंकाळी फोडली. सगळ्या ब्रह्मांडामधून पुष्पवृष्टी झाली की किंकाळी ब्रह्मांडामध्ये घुसली. जाहिरातीने मामा करंटच तसा देतो बघा. मामाचा करंट मध्ये काय सांगायचं, जगाला चालवतो ना, तू मामाला चालवलं का अवघड आहे.
जगाच्या मालकानं पाऊल ठेवलं. हा हा म्हणता 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 गावामध्ये वार्ता पसरली. सुंदरा देवी आणि मायप्पाच्या पोटी तिसरा मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आला. हा म्हणता म्हणता गावातली लोक बघायला येऊ लागली. सगळ्या वाटला आनंदी आनंद झाला. माहेराला बातमी पोचली. माहेरची माणसं भेटायला आली आणि लहानाचा मोठा मामा होऊ लागला. काय रूप मामाचं वर्णावं ते गोंडस रूप. अरे पाहिलं की पाहतच राहावं. आनंदी आनंदाचं वातावरण घरामध्ये होतं. लहानाचा मोठा देव होऊ लागला आणि देव चालू लागला. आणि देवाचं पहिलं पाऊल धरणी माय वरती पडलं. धरणी माय सुकावली. धरणी माय सुकावली आणि मामा तुरु तुरु चालू लागला. तुरु तुरु पळू लागला आणि त्या अक्कलच्या गल्ली बोळामध्ये देव लहानाचा मोठा होऊ लागला. देवाची पावलं त्या अक्कलच्या गल्ली बोळामध्ये फिरू लागले. देव लहानाचा मोठा झाला. देव चालू लागला. तुरु 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 पळू लागला. बोलू नका ओ काय करते. बसते बसते बोल नका बोल नका. का लोक आता लय 20 मिनिटं राहिलं. विरोधात इकडे की जर आता शांततेत 20 मिनिटांमध्ये जे काही चरित्र पोहोचवायचं तेवढं पोहोचवतो आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये अभंगाचा कसा जुळतोय ते भावार्थ सांगून पुढे चलूया. आणि मामाची पाऊलं त्या गल्ली बोळामध्ये फिरू लागली. आणि देव त्या गल्ली बोळामध्ये फिरू लागला. लहानाचा मोठा देव होऊ लागला. सगळी लोक कुतूहलाने बघायची. देवाचं रूप होते. साक्षात चंद्र सूर्याला लाजवेल असं रूप देवाचं. पण हा देव अवताराला आला. अवली असं रूप आहे. चालता चालता जावं. कधी कोलाट उद्या माराव्यात. पुन्हा उलट फिरावं. उलट्या पावलांनी चालत जावं. लोकांनी आश्चर्य करावं. अरे एवढीच पोरग 5-7-8 वर्षाचं काय ह्याच हे. कधी कधी देवानं जावं. देवाच्या मंदिरापाशी मामानं जावं. आणि मामाने मंदिरापाशी गेल्यावरती लोकांनी देवाचं दर्शन घ्यावं आणि मामानं शिखरावरती जाऊन बसावं. लोकांनी म्हणायचं अरे काय हा खुळापणा. मायाप्पाचं पोरग खुळ झालं. नाव बाळाप्पा ठेवलं होतं. आई बापानं नाव बाळाप्पा ठेवलं. का ठेवलं होतं. आज्याचं नाव बाळाप्पा होतं. आज्याचं नाव बाळाप्पा. आजीचं नाव उमाबाई होतं. म्हणून आज्याचं नाव नाताला दिलं. नाताला दिलं आणि लोक म्हणू लागले अरे खुळा झाला बाबा मायाप्पाचा पोर. खुळा झाला. कधी जावं रानामध्ये झाडाच्या शेंड्यावरती बसावं सांगावं हेच माझं शिखर आहे. काट्याची फास असला. काट्या कुपाट्या असल्या. त्या काट्या कुपाट्या गोळा कराव्या. देवाने त्याच्यावरती झोपावं आणि सांगावं अरे हीच माझी गादी आहे. हेच माझं सिंहासन आहे. हा हा म्हणता म्हणता लोक येडा बाळू म्हणू लागले. नाव बाळाप्पा ठेवलं. लोक देवाला नाव ठेवू लागली. बाळू मामाला बाळाप्पाला येडा बाळू म्हणू लागली. देव लहानाचा मोठा होऊ लागला. पण आईला दुःख वाटू लागलं. आईला दुःख वाटू लागलं का माझ्या लेकराला लोक नाव ठेवतात. आणि मग आईला कुणाची चिंता राहिली नाही. सुंदरादेवीला कुणाची चिंता राहिली नाही. फक्त मामाची चिंता असायची. बाळू मामाची चिंता असायची. आईचं हृदय. आईला चांगल्याची काळजी नसते. वांगल्याचीच काळजी असते. आणि हृदयाला दुःख व्हायचं माईच्या. अरे का माझ्या लेकराला नाव ठेवता. काय येडा बाळू म्हणता. अरे बाळा पण नाव ठेवलं माझ्या लेकराचं. मामानं संध्याकाळी निघा. सकाळच्या पारी घरात निघावं. हातामध्ये काठी घ्यावी. मुगली खांद्यावरती घ्यावी आणि निघावं रानोमाळ फिरायला. ह्या डोंगरावरती त्या डोंगरावरती. कधी ह्या झाडावरती कधी त्या झाडावरती एका दिवस घालवावा. सकाळी गेलेला मामा संध्याकाळ झाली तरी घरी येत नसायचा. दिवसभर काही खायचं नाही. प्यायला पाणी नाही. काहीच नाही. आणि मग आईला काळजी वाटायची. आईनं चरबीमध्ये पाणी घ्यावं. फडक्यामध्ये भाकरी बांधावी आणि गाव रानोरान फिरावं. अरे माझा बाळू कुणी पाहिलं का. माझ्या बाळाप्पाला कुणी पाहिलं का. त्याला विचारावं. रानामध्ये लोक काम करत असतात त्यांना विचारावं. आणि मग काही जणांनी म्हणावं मी नाही बघितला. कुणी सांगावं त्या शेताकडे गेला. सकाळी बघितला.
कुणी म्हणायचं तू खळा बाळू असं म्हणलं की आईला वाईट वाटायचं. शेवट आईचं हृदय असं का कुणाला आपल्या लेकराला नावं ठेवले, कुठल्या आईला बघवतो. आणि मग त्या रानावनामध्ये जायचं, कुठं बाळू दिसला त्याच्या जवळ जायचं, तोंडावरनं हात फिरवायचा त्या आईनं. भाकरी सोडायची, भाकरी बांधायची, बांधलेली सोडायची, घास घास त्याला खायला घालायचा. आणि मग त्याच्या हाताला धरायचं आणि घराकडे घेऊन यायचं. तिथं जेव्हा तिथं आईनं धरावं बाळूमामाच्या हाताला आणि घरी घेऊन यावं. मामाने तडक आपल्या आतल्या घरामध्ये जावं, बसावं. सकाळ झाली की पुन्हा तोच नित्यक्रम चालू असायचा. बापाने सकाळचं काम आटपून घरी यावं, विचारावं कुठे गेला बाळू. अरे मोठा पोरगा तो शिंप्याचं टेलरचं काम शिकला, शिंप्याचं काम शिकला. अरे ह्याच्या परपंचाचं कसं होणार म्हणून सुंदरदेवला तडा तडा बोलायचा. का त्याला जाऊन दिलं घरातून बाहेर. आईनं गप बसावं, गप बोलणं खावं. पुन्हा सगळं काम आटपावं, भाकरी बांधावी आणि मामाला शोधायला त्या अक्कलच्या रानामध्ये डोंगरामध्ये आईनं फिरावं. कुठं देव दिसला त्या बाळूला जवळ घ्यावं आणि घास खा म्हणून सांगावं. पण आईनं सकाळपासून तुकडा खाल्लेला नसतो बरं का, तुकडा खाल्लेला नसतो. पण मामानं तो घास मोडावा आणि आईच्या मुखामध्ये घालावा. पटकन डोळ्यामध्ये पाणी यावं आईच्या. आई म्हणते बाळू एवढा समजदार शाण्यासारखा वागतो, पण असं का करतोस रे. गाव तुला खुलं म्हणतंय रे, असं करू नकोस. आईला घरी घेऊन यावं. नित्यक्रम चालू होता. एक दिवस उजाडला. मामा 8 वर्षाचा होता. सकाळच्या पारी पाहणी सांगितलं लवकर आटप, मला रानामध्ये जायचंय बाळूचं उरक. सकाळच्या पारी आवरलं. बाळूच्या दंडाला बापानं धरलं आणि शेताकडे बाळू आम्हाला घेऊन गेला. भाकरीचं गाठोडं बांधलं, एक गाठोडं मामाच्या हातामध्ये दिलं, खांद्यावरती कुऱ्हाड घेतली, दंडाला धरलं, शेतामध्ये नेलं. दिवस उन्हाचा दिवस मध्ये काम 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 केलं देवानं. बापानं खांदायला लावलं, खोऱ्यानं वढायला लावलं. विश्वाचा मालक रानामध्ये काम करू लागला. दुपारचे 12:30-1 वाजल्या. बा म्हणला बाळू काम थांबव, जेवण करून घेऊ. मामानं काम थांबवला. झाडाच्या बुंद्याला असलेली डोंगरी घेतली, खांद्यावरती टाकली, काठी घेतली आणि देव सरळ चालत निघाला. अरे बाळू थांब, आवाज दिला नाही, बघितलं मागे. झाडाच्या शेड्यावरती जाऊन देव बसला. मायाप्पा बोलू लागला बाळू खाली खाली ये, जर नाही आलास तर बघ तुझं कातड काढील, तुझ्या पटणीला कातड ठेवणार नाही. देवानं काहीच बोललं नाही. अरे तास गेले, 2 तास गेले, 4 वाजले, देव खाली येत नव्हता. देव सांगायचा बा अरे हीच माझी गादी आहे रे. 20 मावळतील आला. शेवट बाला ऐकून मामा खाली आला. झाडावून खाली देव उतरल्या बरोबर माई ऐकला. बापानं त्या मामाच्या दंडाला धरलं आणि हातामध्ये काठी होती. त्या काठीनं अरे ढोराला मारावं तसं देवाला बाप मायाप्पा मारू लागला. देवानं शब्द तोंडातून काढला नाही. मारत मारत अख्ख्या गावातनं देवाला घेऊन यायला लागला मायाप्पा. लोक त्या संध्याकाळची 6:30-6चा सुमार आहे. सगळी लोक त्याची वरात बघतात. अरे एखादी दिंड काढावी. तशी माझ्या देवाची दिंड काढली बर का. पण कुणी सोडवलं नाही. कुणी सोडवायची कोणाची इच्छा झाली नाही. पण कुणीतरी निरोप दिला सुंदरा देवीला. सुंदरा अगं काय करतेस घरी. तुझा नवरा तुझ्या पोराचं जीव घेईल पण. असं म्हणल्याबरोबर माई आईचं हृदय कळवळलं. हातातलं भांडं गळून पडलं. बेपाम होऊन पळ सुटली. हो माझ्या लेकराला मारतोय, माझा नवरा मारतोय म्हणून पळ सुटली. भक्ती पुढे बाप मारतोय भाऊ मला. जवळ गेली, कवटाळलं. रागाच्या भरात मायाप्पानं तिच्या पाठीवरती काठीचं वळ उमटवलं.
बन्ना फोडला. लोकांना म्हणले अरे हृदय पाषाणाचं आहे का कशाचं आहे रे. अरे माझ्या लेकराला, लहान लेकराला बाप मरतोय, कुणी सोडवू शकलं नाही रे. एवढी निर्दयी अक्कलची माणसं झाली कशी. पदराखाली घेतलं आणि घराकडे घेऊन आले. मामा आपल्या खोलीमध्ये देवाला बसवला आणि सगळा स्वयंपाक आटपला. सगळ्यांची जेवण झाले. आईनं घास नाही खाल्ला. ताट भरलं. बाळू मामा पशी गेले. सांगितलं बाळू 4 घास खाऊन घे. मामा म्हणला आई तू तरी कुठे जेवलीस ग. मामाने पहिला घास मोडला आणि आईच्या मुखामध्ये घातला. आईच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. मामाला जीव घातलं. तेल गरम करून आणलं होतं. मांडीवरती झोपवलं. पाठीला तेल लावू लागली आणि सांगू लागली बाळू किती दिवस असं काढायचं रे. अरे तुला कोणी बोललं हृदयाला पीळ पडतो. अरे माझा डोळ्यातून अश्रू येत नाहीत, माझ्या हृदयातनं अश्रू येतात रे. बाळू तुला आज तुझ्या बाणी महार मारलं रे. शाण्यासारखा वाघ रे, शाण्यासारखा वाघ. मला कुणाची बी चिंता नाही, मला तुझीच चिंता आहे रे. आई सांगत होती मामा झोपी गेला होता. आईनं हातून पांघरून टाकला अंगावरती. ती माऊली विचारात झोपी गेले. पण तिला माहित नव्हतं उद्याचा दिवस काय येणार आहे, उद्याचा सूर्य काय उगवणार आहे. आणि सकाळी पाठ आवाज दिला मायाप्पानं, सुंदरा आवर लवकर, मला चंदूलाल शेठच्या घरी जायचंय. आणि बाळूचं पण आवर. काहीच माहित नव्हतं त्या महिलावर. आणि आवरायला सुरुवात केली. सकाळच्या बारी सांगितलं चंदूलाल शेठच्या घरी जायचंय. बाळूचं गाठोडं भर, बाळूची कपडे बांध. मग असं म्हणल्या बरोबर आई म्हणली कशासाठी. ती सांगू लागला चंदू मायाप्पा आपला पोरगा नाही सुधारला तर ह्याचा पुढचं कसं होईल, त्याला चंदूलाल शेठच्या घरी सालाने ठेवतो. अरे एवढा शब्द ऐकला, आईच्या पायाखालची जमीन सरकली आणि येऊन आपल्या नवऱ्याचं पाय धरलं आणि आक्रोश करून म्हणू लागली आणि माळूच्या वरचं काम मी करते, मी रात्रंदिवस राबते, पण माझ्या लेकराला दुसऱ्याच्या हित सालानी पाठवू नका, हो पाठवू नका. अहो ह्याला भुकेचं कळत नाही, ह्याला पाणी प्यायचं कळत नाही. कोण काळजी घेईल माझ्या बाळूची, कोण काळजी घेईल माझ्या बाळूची. नका हो पाठवू. लहान आहे हो, 8 वर्षाचं लेकरू लहान आहे. आई विनवणी करत होती, आई घडबडा लोळत होती, पण नाही ऐकलं मायाप्पानं. साईडला ढकललं, बाळूच्या हाताला धरलं, सांगितलं चल बाळू. अंगावरच्या कपड्या निशी बाळू मला घेऊन चालला. बाळू मग म्हणू लागला बा मला दुसऱ्याच्या हित सालानी पाठवू नको रे बा. अरे ह्या बाळू धनगराचा राजवाडा पाहायला एक दिवस जग दुनियातली लोक येतील. आणि तो सांगू लागला ग बाळू, अरे तू असंच काहीतरी बोलतोस, लोक तुला म्हणतात. आणि चंदूलाल शेठच्या घरी सालानी घेऊन गेला. चंदूलाल शेठ म्हणला अरे तुझा खुळा पोरगा माझ्या इथं काय म्हणून काम करणार रे, आल्या पावली चालायला लाग. बाळू मामा बाहेर घोट्यामध्ये उभा होता. चंदूलाल शेठची गाय 2-4 दिवस खात नव्हती आणि त्या गायीला मामा चारा चारत होता. चंदूलाल शेठ बाहेर आला, बघितलं गाय बाळूच्या हातानं, बाळू मामाच्या हातानं चारा चर खातिया. म्हणला राहू दे, 4-8 दिवस बघतो, नाहीतर घेऊन जा. बाप अक्षर सुद्धा बोलला नाही. तडक निघून गेला मायाप्पा. मामा हातामध्ये काठी घेऊन तसाच उभा होता. 8 वर्षाचं लेकरू
चंदूलाल शेठच्या घरी उभा आहे. चंदूलाल शेठच्या आईनं मामाची झोपण्याची जागा दाखवली. माऊली किती सहन केलं माझ्या देवानं बघा. पडक्या गोट्यामध्ये झोपायला जागा दिली. गाई गुरांचा गोठा आहे, एका कोपऱ्यामध्ये गोठा पडलाय. त्या पडक्या गोट्यामध्ये देवाला सांगितलं ही तुझी झोपायची जागा आहे. देवानं तिथं बघितलं, तिथं काहीच नव्हतं. देवानं आपली कुंगडी तिथं कुठीला अडकवली. देव काम करू लागला. दिवसभर राबला. आज संध्याकाळी जेवायची वेळ आली. चंदूलाल शेठच्या आईनं चिमटा तांब्या दिला आणि बरोबर मध्ये फुटलेली थाळी दिली. त्या थाळीत देवानं बघितलं, अरे हिकून तिकडं दिसत होतं कसं जेवण करायचं माझ्या देवानं. त्याच्यामध्ये इलाज नव्हता, भूक लागली होती, खायचं होतं. माई दोस्त्राचा सोगा फुटला आणि त्या थाळीमध्ये मध्ये कोंबला पोळामध्ये आणि त्या थाळीमध्ये देव जीवू लागला. चिमखा थांब्या देव जेवला आणि झोपायला पडक्या गोट्यामध्ये गेला. अंधार आहे, खंदील नाही, दिवा नाही, बत्ती नाही, अंधारामध्ये गेला आणि बघितलं चापसून इकडं तिकडं. अरे हातराय पांघरायला काय असेल, पण बघा ना विटंबना कशी आहे. माझ्या देवाला हातराय दिले नाही, माझ्या देवाला पांघराय दिले नाही. देवानं झाडाच्या फांदीचं डहाळ आणलं आणि खाली टाकलं. धोतराचा सोगा अंगावरती ओढला आणि रात्रीचा बिना हातरून पांघरुणाचा देव त्या पडक्या घोट्यामध्ये झोपी गेला. अरे जगावरती छत्र धरणारा माझा देव आहे, जगाची काळजी वाहणारा माझा देव आहे. पण बिना हातरून पांघरुणाचं झोपी गेला. 33 कोटी देव जिच्या उदरामध्ये ती कामधेनू आली आणि मामावरती उभा राहिली. दोन्ही बाजूला 2 पाय टाकलं आणि आईने लेकराला कुशीत घ्यावं तसं त्या चंदूलाल शेठच्या घरी असलेल्या गाईनं देवाला कुशीमध्ये घेतलं. वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली. देव अंधाऱ्या खोलीमध्ये झोपत राहिला, फुटक्या ताटामध्ये जेवत राहिला आणि अंगावरती धोत्राचा सोगाच घेतला. थंडी असो उन्हाळा असो, कुठला दिवस आला तसाच झोपी देव गेला. अपार कष्ट सहन केलं पण हुका चूक केली नाही. कधी चंदूलाल शेठला प्रश्न विचारला नाही. आणि एक दिवस चंदूलाल शेठ व्यापाराच्या निमित्तानं 1912 ची शेवटची गोष्ट आहे. 13व सुरू झालं, 1913 सुरू झालं. चंदूलाल शेठ व्यापाराच्या निमित्तानं दिवसांनी येणार आहे आणि 4थ्या दिवशी यायला लेकराला उशीर होईल म्हणून आईनं बाहेर खंदील ठेवला. आणि रात्रीची मोटारीचा आवाज आला, मोटार गाडीचा आवाज आल्या बरोबर आईनं दार उघडलं आणि बाहेर गेली. आपल्या मुलाला चंदूलाल शेठला खंदील दाखवला. आत मध्ये वाड्यामध्ये चंदूलाल शेठ आला आणि त्या आईला वाटलं बाळू काय करतो हे बघूया. आणि म्हणून ती आई वाड्या पडक्या गोठ्यामध्ये गेली. पडक्या गोठ्यामध्ये चंदूलाल शेठची आई गेली. अरे सामर्थ्य माझ्या देवाचं बघा. 4 वर्ष फुटक्या थाळीमध्ये जेवलेला देव फुटकी थाळी देवाऱ्याच्या किवळीमध्ये ठेवली आणि अंधाऱ्या खोलीमध्ये देव झोपत होता. प्रश्न पडला, जैनांच्या देवाला त्या बस्तीला प्रश्न पडला. अरे जगाचा तालधार पालनहार, जगाचा चालता बोलता धनी पडक्या गोठ्यामध्ये झोपतोय. ज्या कुटुंबामध्ये झोपतोय ते कुटुंब माझं सेवक आहे. मी त्यांचा कुलस्वामी आहे, कुलदैवत आहे. त्या देवाला प्रकाशाचं क्षेत्र मलाच धरावं लागेल. वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 4 वर्ष जैनांच्या देवानं माझ्या मामावरती अखंड प्रकाशाचं छत्र धरलं. नवे
जैनांचा देव हातामध्ये दिवा बत्ती घेऊन त्या पडक्या खोलीमध्ये उभा राहिला, माझ्या देवासाठी उभा राहिला. हे सामर्थ्य माझ्या बाळू. 4 वर्ष जैनांच्या देवाला त्या बस्तीला माझ्या बाळूमामानं रात्र रात्र उभं केलं. सामर्थ्य बाळूमामाचं. आणि ती मथारी आतमध्ये गेली. त्या चंदुलाल शेठच्या आईनं बघितलं त्या बस्तीमध्ये तिला तिच्या महावीराचं, तिच्या जैनांचं त्या थाळीमध्ये बस्तीचं दर्शन झालं, महावीराचं दर्शन झालं, आनंद झाला. म्हणली माझी सेवा आज फळाला आली. ती ताटली उचलली देवाऱ्यामध्ये पूजेला ठेवली. दुसरा दिवस उजडला माऊली. सगळं काम आटपलं आणि न्याहारी करायची वेळ आली. देवानं बघितलं थाळी नाही. देव पंक्तीला येऊन बसला आणि सांगू लागला माझी थाळी ज्यानं घेतली ती थाळी मला द्या. दिली नाही तर मी जेवणार नाही. आणि ती चंदुलाल शेठची आई सांगू लागली बाळू थाळीमध्ये मला माझ्या देवाचं दर्शन झालंय आणि मी त्याला देवाऱ्यात ठेवली, तुला भेटणार नाही, दुसरी थाळी घेऊन जेवण कर. मामाने सांगितलं माझी फुटकी थाळी मला द्या तरच मी जेवण करेल. अरे जेवायचं असेल तर जेव, भूक लागलं तर जेवशील. ती म्हातारी निघून गेली. तो दिवस तसाच गेला. देव उपाशी राहिला. दिवसभर राबला. संध्याकाळी पंक्तीला बसला. सगळी जेवत होती. देवाच्या पुढे ताट नव्हतं. देव उपाशी होता. अन्न नाही, पाणी नाही. देव उभा राहिला. बिना अन्ना पाण्याचा देव झोपायला गेला. दुसरा दिवस उजडला. बाकीच्या कामगारांनी सांगितलं, म्हातारीला सांगितलं बाळू 2 दिवस काल जेवला नाही, त्याला थाळी द्या, त्याची फुटकी थाळी द्या. म्हातारी सांगू लागली अरे त्याला भूक नसेल, ज्या वेळेस भूक लागेल त्यावेळेस चट जेवील, तुम्ही खाऊन घ्या. भरल्या पंक्तीतून देव उपाशी उठला. अरे किती सण करावं देवानं. ह्या सृष्टीतला प्रत्येक जीवाला पोटभर भेटावं म्हणून जो काळजी करणारा देव माझा दुसऱ्या दिवशी उपाशी आहे. दिवसभर आपला की संध्याकाळ आली. दिवसभर काबाड कष्ट केलं, राब राब लागला. अरे दुसऱ्याच्या इथं सालं घालतोय होतो. त्या दिवशी संध्याकाळी त्या पंक्तीतनं बिना जेवता पावता उठला आणि बिना अन्ना पाण्याचा जेव दुसऱ्या दिवशी झोपी गेला. 48 तास झाले. देव उपाशी गेला. तिसरा दिवस उजडला. चंदुलाल शेठला कळलं बाळू उपाशी आहे. चंदुलाल जवळ आला. चंदुलाल शेठ जवळ आला. फुटकी नवी थाळी देतो, नवे कपडे देतो, जेवण कर. बाळू मामाने सांगितलं ज्या थाळीमध्ये 4 वर्ष जेवलो, ज्या थाळीमध्ये 4 वर्ष जेवलो तीच थाळी मला पाहिजे, तीच थाळी मला पाहिजे. मी जेवणार नाही. म्हातारीने थाळी दिली नाही. तिसरा दिवस आहे. न्याहारी झाली. लोक जेवण करून उठले. दुपार दिवसभर काम केलं, दुपारही काही देवानं खाल्लं नाही. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी देव पंक्तीला बसला. अरे 1000 जीवाला पोटभर घालील म्हणून वचन देऊन शिवशंकर काशी विश्वेश्वरानं धनगर कुटुंबामध्ये जन्म घेतला. प्रत्येकाची पोटाची चिंता करणारा माझा बाळूमामा तिसऱ्या दिवशी उपाशी नाही. लहान लेकरू 12 वर्ष वय, अन्न नाही, पाणी नाही, कोण चिंता करणार आहे. अरे मामाची आई अक्कोळ मध्ये सुंदरा देवी, कोण सांगणार त्या माईला तुझं लेकरू 3 दिवसाचं उपाशी आहे. कुणी सांगणार नव्हतं बरं का. आणि मामा उपाशी होता. तिसरा दिवस आला माई. तिसरा दिवस आहे. 3 दिवस काबाड कष्ट केलं, काम करून घेतलं देवाकडून, पण नाही त्याच्या भुकेची चिंता कोणी केली. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी देव बिना अन्ना पाण्याचा झोपी गेला. ते रात्र गेले. ते रात्र गेले. पहाट झाली. देवानी प्रातःविधी आटपली आणि देव सकाळच्या पारी स्नान संध्या आटपली. हातामध्ये काठी घेतली, घुंगराची काठी हातामध्ये घेतली, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल घातली, खांद्यावरती घुंगर टाकलं आणि देवाचे पावलं झपा झपा चंदुलाल शेठच्या घराकडे जाऊ लागले.
रुद्राचा महाअवतार माझा लाख मोलाचं फळ जग दुनियेला माझ्या देवानं दिलं. आवाज वाढवा जरा. ऐकू द्या. लाख मोलाचं फळ माझ्या देवानं जग दुनियेला दिलं. देव तपा पावलं टाकू लागला. आकाशी लाही माझ्या शिवशंकराची चावी चंदूलाल शेठच्या घरापुढं देव उभा राहिला. चंदूलाल शेठला आवाज दिला आणि धरणी मायवरती काठी आपटली. डोंगराचा आवाज झाला. इंद्राचं सिंहासन हलवलं. अख्खी धरणी माय डगमगू लागली. धरणी माय डगमगू लागली. रुद्राचा महाअवतार माझा भाऊ मामा. अरे तिसरा डोळा शिवशंकरानं उघडला. क्षणार्धात या पृथ्वीचा भस्म होऊ शकतं. तोंड घात करू शकतो. एवढं सामर्थ्य भाऊ मामामध्ये. देवाला चिंता पडली. दावा करू लागली शिवशंकराचा. त्रहिमाम वाचवा या धरणी माईला. वाचवा या धरणी माईला. आणि हा बाळू मामा शिवाचा अवतार आहे. रुद्राचा महाअवतार आहे. काय शाप देईल. एवढं सामर्थ्य क्षणार्धात या धरणी माईला भस्म करून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये लागलं. इंद्राचं सर्व देव देवता उभे राहिले. विनवणी सुरू झाली. शिवशंकराचं स्तोत्र सुरू झालं. सर्वांनी विनवणी सुरू केली आणि ह्या धरणी माईचं रक्षण करा म्हणून सर्वजण पंढरीच्या पांडुरंगाची विनवणी करू लागली. विष्णुदेवांची विनवणी करू लागली. काशी विश्वेश्वरांची विनवणी करू लागली आणि देव बोलू लागला. चंदूलाल शेठ ऐक चंदूलाल शेठ. अरे ह्या जगामध्ये श्रीमंती आली म्हणून माजू नाही. गरिबी आली म्हणून लाजू नाही. अरे श्रीमंती आली. अरे श्रीमंती आली म्हणून माजणाऱ्यांना त्या कलियुगामध्ये कुठं ठेवायचंय हे बाळू धनगराला माहिती आहे. हे बाळू धनगराला माहिती आहे. चंदूलाल शेठ एवढं बोलल्या बरोबर मठारी बोलू लागले. अरे बाळू काय बोलतोय. तुला दुसरी थाळी दिली होती की. देव बोलू लागला. अरे तुम्ही 3 दिवस एका जीवाला उपाशी ठेवलं. तुमचं माझं नातं भेटलं. 3 दिवसाचं संपलं. तुम्ही 3 दिवस उपाशी ठेवलं. मला पातक केलं. तुमचं माझं नातं. तुला नवी थाळी दिली होती. माझी थाळी मला पाहिजे होती. फुटक्या थाळीमध्ये जीव अडकला कुणाचा. तुमचा. श्रीमंतीची घमेंड आली कुणाला. तुम्हाला. फुटक्या थाळीमध्ये जेवायला कुणी लावलं. तुम्ही. 3 दिवस उपाशी कुणी ठेवलं. तुम्ही ठेवलं. ऐक चंदूलाल शेठ ऐक. आणि देवाच्या तोंडातून शाप बाहेर पडू लागला. धरणी माय कंप होऊ लागली. ब्रह्मांड थांबलं. चराचर थांबलं. उडणारा पक्षी जाग्यावरती थांबला. पडणारं पावसाचं पाणी स्तब्ध झालं. वाराही थांबला. सर्वांना चिंता लागली. तशी असं डगमगू लागलं. पंढरीच्या पांडुरंगाला घाम फुटला. पंढरीच्या पांडुरंगाच्या पाऊलामध्ये घाम फुटला. पंढरीच्या पांडुरंगाला. आणि माझा बाळू मामा शाप देऊ लागला. ऐक चंदूलाल शेठ ऐक. अरे ह्या कलियुगामध्ये श्रीमंती आली म्हणून माजणाऱ्यांना कुठं ठेवायचंय ह्या अक्कलच्या बाळू धनगराला माहिती आहे. तुझ्या श्रीमंतीवरून 12 बैलाचा नांगर नाही फिरवला तर या कलियुगामध्ये बाळू धनगर म्हणून नाव सांगणार नाही. बाळू धनगर म्हणून नाव सांगणार. शाप दिला. तिचा धरण्या देवानं धरणी मायवरती काठी आपटली. हे धरणी. अरे माझ्या अंगाची लाई होते. मला अभंग स्नान घाल. नदीनं सांगितलं समुद्र देवाला. समुद्र देव उतरला. समुद्र देवाने अभंग स्नानाची तयारी केली आणि देव माझा कुणकेश्वराला पोचला. कुणकेश्वराला समुद्र देवानं माझ्या देवाला अभंग स्नान घातलं आणि देव माझा शांत झाला. देव माझा शांत झाला. देव अक्कळला आला. चंदूलाल शेठला शाप दिला. आज अक्कळला जाऊन बघा काय परिणाम आहे. सामर्थ्य माझ्या बाळू मामाचं आहे. हा देव इथपर्यंत आला केवळ तुमचं कल्याण करण्यासाठी आलाय.
देवानं 20 गुंठ खाल्लेले मकाला भरपूर मका दिली, झाडाचा उद्धार केलाय. मामानं दगडाला सुद्धा बोलायला लावलं, दगडाला देव म्हणून उभा केलं. झाडाचा उद्धार आहे. मेंढी माऊली तुमच्यापर्यंत आली, तो मामाला सेवा लाभली, जनाचा उद्धार आहे. ही सेवा प्रत्येकाच्या हातून व्हावी. झालेली सेवा पुन्हा कधी मला सांगायचं योग आला तर चरित्र सांगण्याचा प्रयत्न करेन. झालेली सेवा या जगाच्या मालकाच्या चरणावरती अर्पण करतो. चुकला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे योग्य होतं माझ्या मामानं मला दिलेली बुद्धी आहे ती बरोबर घेऊन जावा. सर्वांच्या हातून या शेळ्या मेंढ्यांची सेवा व्हावी. निश्चित स्वरूपामध्ये मामाच्या दरबारात आलेला, मामांच्या शेळ्या मेंढ्यांची सेवा केलेला माणूस कधीच खाली हाताने जाणार नाही हे छाती ठोकपणे सांगतो. सामर्थ्य बाळूमामाचं आहे. आज मी इथं उभा आहे, 18 वर्ष मिलिटरीची सेवा करून इथं उभा राहिलो. माझ्या मामाचं सामर्थ्य आहे, माझ्या मामाचा आशीर्वाद आहे. प्रत्येकाच्या हातून मामांची सेवा व्हावी. आणि उद्या येत असताना दररोज सकाळ संध्याकाळ मामांच्या मेंढक्यासाठी भरपूर भाकरी घेऊन येत जावा, एवढी एक विनंती. त्यांच्या मुखामध्ये तुमच्या हातातली भाकरी जाऊ द्या. तो आदमापूरच्या मामापर्यंत पोहोचलेला नैवेद्य आहे. हे भाग्य प्रत्येकाला लाभू द्या. प्रत्येकाच्या शेतामध्ये शेळ्या मेंढ्यांचं पाऊल लागू द्या. झालेली सेवा मामांच्या चरणावरती अर्पण करतो. बाप तुमच्या सर्वांच्या चरणावरती अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल